जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते याच आपल्या टिक्कर मराठी प्लॅटफॉर्मवर ICDS टेट भरती या एक्झामच्या मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासाच्या बाबतीत इथे आपण अगदी महत्त्वपूर्ण लेक्चर चालू केलेले आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग 2 पाहत आहोत. याच्यामध्ये ज्या एक्झाम येतात, फॉर एक्झाम्पल तलाठी, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग आणि अंगणवाडी सेविका भरती, तर या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने आपण इथे मराठी व्याकरणाचे लेक्चर चालू केलेले आहेत. तर आजचा आपला भाग 2 आहे. चालू करण्यापूर्वी या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत, तुम्ही तर आहातच म्हणून तर इथे आलेला आहात, पण तुमचे जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपलं हे लेक्चर शेअर करा. ठीक आहे, चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात आपण. यस, आजचा मराठी व्याकरणाचा आपला पहिला प्रश्न काय आहे? व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा आता, खून हाच शब्द सगळीकडे, फक्त कुठे न नळाचा आहे न बाणाचा आहे, खला पहिला उकार आहे की दुसरा उकार आहे हेच ओळखायचंय. मराठी व्याकरणातील लिंग म्हणजे कुठले कुठले लिंग रे? उत्तर द्या, त्याचं स्पष्टीकरण देते. स्त्रीलिंग, पुल्लिंग, लिंगाचे प्रकार आणि नपुंसक लिंग, हे 3 प्रकार आहेत. मग या लिंग शब्दाचा अर्थ काय येतो? पर्यायी शब्द लिंग शब्दाला कुठला आहे? खून आहे, बरोबर. पण कोणता खून आहे? खला दुसरा उकार न बाणाचा. असंच मी माझ्या विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगितले. आता तुम्ही सुद्धा माझेच विद्यार्थी झालेत, हो की नाही? तर तुम्ही सुद्धा असंच पाठ करायचं. काय? लिंग म्हणजेच खला दुसरा उकार न बाणाचा. राहील लक्षात? ऑप्शन सी इज राईट. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नवोढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? नवोढा शब्दाचा समानार्थी शब्द कुमारिका, गृहिणी, लेकुरवाळी, नववधू. नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द 4 पर्यायांपैकी कुठला असणार आहे? नवोढा म्हणजे नवीन लग्न झालेली स्त्री, तिला आपण काय म्हणतो? नववधू म्हणतो. म्हणजेच नवोढा म्हणजेच नववधू. कन्फ्युज होतो आपण याच्यामध्ये, बरेच विद्यार्थी चुकवतात, तर हे चुकलं नाही पाहिजे. याच्यामुळे आपल्या शब्द संग्रहांवर पकड चांगली पाहिजे. ही पकड चांगली येण्यासाठी रोजच्या रोज आपण जे कन्सेप्टचा अभ्यास करतो त्याच्या व्यतिरिक्त रोज थोडा थोडा शब्दसंग्रह पाठ करायचा. म्हणजे 10 समानार्थी शब्द, 10 विरुद्धार्थी, 10 म्हणी, 10 वाक्य, या पद्धतीने रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे. कारण आजकाल जर तुम्ही पाहिलं एक्झाम मध्ये, कुठली एक्झाम असू देत, जो शब्दसंग्रह विचारला जातोय, नवीन शब्द आपल्याला पाहायला भेटतात बरेच. तर ते आपले चुकायला नकोत, कारण हातचे मार्क्स आहेत ना आपले हे. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, भुंगा हा शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. भुंगा शब्दाचा समानार्थी शब्द वसन, अरी, अली, तनुज. काय येईल बरोबर? भुंगा या शब्दाला कुठले कुठले शब्द समानार्थी आहेत? आतापर्यंत एक्झामला विचारलेले भुंगा शब्दाचे समानार्थी तो म्हणजे मधुप. भुंगा शब्दाला अजून समानार्थी शब्द आहे भ्रमर. भुंगा शब्दाला अजून कुठले कुठले समानार्थी शब्द आहेत जे एक्झामला विचारलेत? मधुकर आहेत. भुंगालाच भृंग, फक्त भृंग सुद्धा म्हटलं जातं. भुंगालाच समानार्थी शब्द आहे अजून मिलिंद. ठीक आहे, अजून कुठले कुठले शब्द आपल्याला भुंगा शब्दाचे समानार्थी दिसतात? 4 पर्यायांमध्ये जो आहे तो मी अजिबात इथं लिहिलेला नाहीये, कारण तो तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे, जो अजून एक्झामला विचारलेला नाहीये तो आहे द्विरेफ. पण पुढे कधीही, आता एक्झामचा पेपर पॅटर्न हळूहळू बदलत चाललाय, तर तो सुद्धा विचारला जाऊ शकतो. षटपद सुद्धा भुंगा शब्दाला समानार्थी आहे. काय? षटपद.
भुंग्याला किती पाय असतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये पटकर. ठीक आहे, तर भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? वसन, अरी, अली आणि तनुज. तर अली शब्द भुंगा शब्दाला समानार्थी आहे. आपण अरी आणि अली मध्ये कन्फ्युज होतो. अरी हा शब्द शत्रू या शब्दाचा समानार्थी आहे आणि अली म्हणजे भुंगा. र आणि ल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. पर्याय कुठला योग्य आहे आपला? पर्याय सी योग्य. ज्यांना ज्यांना आपलं हे लेक्चर आवडते एकदा लेक्चरला लाईक करून घ्यायचंय आणि या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे लेक्चर शेअर करायचे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यस, पुढचा प्रश्न आहे आपला नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नम्रताचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? लवचिकता, उद्धटपणा, अभागी, कमनशिबी. विरुद्धार्थी सांगितले. नम्रता म्हणजे नम्रपणे वागणं, एखाद्याशी अगदी पोलाइटली बिहेव करणं, नाजूक बोलणं, प्रेमळ भाषेत बोलणं म्हणजे नम्रता. त्याच्या विरुद्धार्थी काय? एकदम रूडली वागणं, उर्मटपणा दाखवणं. नम्रताला विरुद्धार्थी काय आहे जो इथं दिलेला नाहीये, याच्यात जो दिलाय तो तुम्ही सांगायचा आहे मला. उर्मटपणा किंवा उर्मट. ठीक आहे, नम्रताला उर्मट, एखाद्याशी रूढ वागणं, रागाने बोलणं, कडक शब्दात बोलणं, घालून पाडून बोलणं किंवा गुरकावून बोलणं म्हणजेच उद्धटपणाने वागणे. मग काय येईल विरुद्धार्थी शब्द नम्रता शब्दाला? उद्धटपणा. ऑप्शन बी इज राईट. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यस, म्हण पूर्ण करायची आपल्याला. मारून मुटकून डॅश डॅश. टाकणे, फेकणे, आणणे, तुडविणे. फॉर एक्झाम्पल, एक्झामचे प्रश्न तुम्ही सोडवतात पेपर मधले, बरोबर? मॅथ, गणित एखादं सोडवतोय, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती नाहीये, तरी सुद्धा आपण त्याच्यावर जोर जबरदस्ती करून त्याचं पार फाडांफाड करून त्या गणिताचे आपण काय करतो? फायनल उत्तरापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच कसंही उत्तर कसं आणतो? ते मारून मुटकून आणतो. म्हणजेच म्हण काय झाली इथे? मारून मुटकून आणणे. पर्याय कुठला योग्य? पर्याय सी, जोर जबरदस्ती करणे, जोर जबरदस्तीने इच्छित साध्य करणे. क्लिअर? ऑप्शन सी इज राईट. पुढचा प्रश्न आहे दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दुष्काळ शब्दाला विरुद्धार्थी पाझर, जरा, नदी, धबधबा. आता दुष्काळ म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, मग याला विरुद्धार्थी काय येईल? सुकाळ, चांगले दिवस येणे. ठीक आहे, पर्याय मध्ये दिलेला नाहीये तर आपण इथे एक पर्याय करूयात. इथे सुकाळ म्हणून करेक्शन आहे, एवढं करून घ्या. दुष्काळाला विरुद्धार्थी आहे सुकाळ. ऑप्शन बी योग्य. चला पुढचा प्रश्न आहे आपला पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला शोधायचा आहे. शब्द आहे गायी. तर समूहदर्शक शब्द म्हणजेच काय? तर अनेक गायी एकत्र ठेवल्यावर आपण त्याला काय म्हणतो ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. ताफा, जमाव, कळप, घोळका. तर अनेक गायी एकत्र ठेवल्यावर गायींचा काय बनतो? गायींचा म्हणजे जनावरांचा काय असतो? कळप असतो. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय सी योग्य. पुढचा प्रश्न आहे जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. आता विरुद्ध लिंगी म्हणजेच विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्ध लिंगी म्हणजेच स्त्रीलिंगी दिलं असेल तर पुल्लिंगी ओळखायचं, पुल्लिंगी दिलं असेल तर स्त्रीलिंगी ओळखायचं. काय येईल मग? जनक, जानकी, जनन, जानू. आता बघा, जननी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखण्याआधी त्याचा समानार्थी शब्द आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखू शकतो. बरोबर? आता जननी म्हणजेच काय? तर जननी हा आई शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
मग आई या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय येईल? बाप येईल किंवा आपण वडील म्हणूयात. ठीक आहे, आई शब्दाचा विरुद्धार्थी मग बाप. मग बापला समानार्थी काय येईल? या 4 पर्यायांमध्ये कुठला दिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा. वडील किंवा बाप या शब्दाला कुठला शब्द समानार्थी आहे? जनक. पर्याय कुठला योग्य? पर्याय ए योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. इष्ट शब्दाचा विरुद्धार्थी काय असेल 4 पर्यायांमध्ये? शिष्ट, अनिष्ट, कनिष्ठ, विशिष्ट. इष्ट या शब्दाला विरुद्धार्थी काय असेल? इष्ट म्हणजे काहीतरी चांगलं घडलंय, मग त्याच्या विरुद्धार्थी काय आहे? काहीतरी वाईट घडलंय, म्हणजे अनिष्ट. इष्ट, अनिष्ट. पर्याय कुठला योग्य आला? पर्याय बी योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार पूर्ण करायचा आहे आपल्याला. हलवायाच्या घरावर डॅश डॅश. गोडधोड थाट, जिलेबी, गुळ आणि तुळशीपत्र. म्हणीचा किंवा वाक्प्रचार आहे. वाक्प्रचाराचा अर्थ माहित असेल तर सांगायचा आहे. ठीक आहे, ही ऍक्च्युली म्हण आहे, वाक्प्रचार नाहीये. वाक्प्रचारामध्ये शेवटी क्रियापद असतं, त्याला ने प्रत्यय असतो. काय येईल? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. मग या म्हणीचा अर्थ काय आहे माहितीये? म्हणीचा अर्थ हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. काय? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. ठीक आहे, अर्थ पण माहिती पाहिजे, म्हण पण पूर्ण करता आली पाहिजे. कसाही प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. ऑप्शन डी इज राईट. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता कौमुदी आणि कुमुद दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का, कारण दोघंही एक्झामला विचारले जात आहेत आणि आपण चुकवतो. कमळ, चांदणे, होडी, कुमारिका. आता आपले हे जे चालू लेक्चर ज्यांना ज्यांना आवडतं एकदा लाईक करून घ्या बरं, कारण मलाही कळेल ना मी हा जो काही कार्यक्रम या चॅनलवर चालू केलाय तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा आहे की नाही, तर हे मला लाईकच्या माध्यमातून कळून येईल. तर प्रत्येकाने सेशन एकदा लाईक करून घ्या आणि शेअर करा. कौमुदी हा शब्द चांदणे या शब्दाचा समानार्थी आहे. ऑप्शन बी इज राईट. पुढचा प्रश्न आहे, कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कोवळे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? ऊन, राठ, सोवळे, नाजूक. ओळखा. कोवळे शब्दाचा विरुद्धार्थी काय असणार आहे? कोवळे म्हणजे कोमल किंवा नाजूक, मग त्याच्या विरुद्धार्थी काय असेल? कडक किंवा राठ. कोवळेला विरुद्धार्थी काय आहे? राठ. ऑप्शन बी इज राईट. पुढचा प्रश्न आहे, थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? थुंकी झेलणे याचा अर्थ सांगायचा आपल्याला. हातात थुंकी झेलणे, हाताने थुंकी पुसणे, भलती खुशामत करणे, ठार मारणे. आता वाक्प्रचार असू दे किंवा म्हण असू दे, शब्दशः अर्थ आपल्याला अजिबात घ्यायचा नसतो. मग हाताने थुंकी, हातात थुंकी हे येणार नाही. मग काय येईल? थुंकी झेलणं म्हणजे भलती खुशामत करणं.
एखाद्याची आपल्याला गरज आहे किंवा त्या व्यक्तीपासून जर आपल्याला फायदा होत असेल तर तो व्यक्ती भले चांगला नाही वागू दे, चांगलं काम नाही करू दे, तरी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहायचं की बाबा तू खूप महान आहे, तू हे काम केले, असं काम कोणीच करू शकत नव्हतं, एवढं चांगलं काम तू केलंय. उगाच त्याची तारीफ करत राहणं म्हणजे थुंकी झेलणं. का? कारण आपल्याला त्याची गरज आहे, आपल्याला त्याच्यापासून फायदा होतोय, म्हणून थुंकी झेलणे, भलती खुशामत करणे. ऑप्शन सी इज राईट. तर हे होते आजचे आपले प्रश्न. ठीक आहे, लेक्चर आवडलं असेल लाईक करा. पुढे कशा पद्धतीने तुमच्यासाठी या एक्झामच्या माध्यमातून मी तुम्हाला मदत करू शकते किंवा कुठला पॅटर्न इथं मी घेऊन येऊ ते मला सांगा, म्हणजे त्या पद्धतीनेच मी इथं लेक्चर घेऊन येईल. आणि लवकरच आपण लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला आपले हे लेक्चर कसे वाटतात कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. विश यू ऑल दी बेस्ट.